आजच्या एका अनोख्या कार्यक्रमासाठी जमलेल्या पुणेकर बंधू भगिनींनो, प्रकाश मिसाळांनी एक पुस्तकाची कल्पना केली. त्यांनी इंग्रजी मूळ पुस्तक वाचलं, आयडियाज दॅट हॅव वर्कड. आणि खरोखर त्या पुस्तकापासून त्यांना इतका प्रभाव झाला आणि मी ते वाचल्यावर मलाही आवडलं अतिशय, कारण ते प्रत्येकारी पुस्तक आहे. आणि ते पुस्तक आमच्या सरकारी विभागाने छापलं होतं आणि त्याचं ट्रान्सलेशन करण्याची परवानगीसुद्धा दिव्य करावं लागलं. पण प्रकाश मिसाळ हे माझे जुने मित्र आहेत. ते मला बँकेतलं लायब्ररी त्यांनी ज्या चिकाटीने उभी केली, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो, आधीपासून आम्ही करत होतो. ते जॉईन झाल्यावर आणखी लायब्ररी चांगली झाली. आणि प्रकाश मिसाळांनी जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करून याची परवानगी, त्यांना कॉपीराईट असतो त्याचं मोकळं करून त्याच्या भाषांतराची परवानगी मिळवून दिली. आणि ती मिळवून दिलं तेव्हा आम्ही सरकारमध्ये नव्हतो, पण त्यांनी जिद्दीने त्याचा पाठपुरावा केला. आम्ही त्याचं परवानगी मिळवली आणि ती मिळवल्यावर त्यांनी त्याचं अतिशय उत्कृष्ट भाषांतर केलं आहे. आणि म्हणून आयडियाज दॅट हॅव वर्कड एक चांगलं पुस्तक आहे. कारण मला नेहमी वाटतं की शेवटी जग पुढे कसं जातं, प्रतिभाशाली माणसांना नव्या नव्या कल्पना सुचतात, त्यातून नवीन तंत्रज्ञान विकसित होतं, त्यातून नवे प्रॉडक्ट, सेवा आणि त्यातून नव्या गोष्टी तयार होतात आणि त्या माणसाचं जीवन अधिक सुकर आणि समृद्ध करतात. आणि म्हणून कल्पनेचीच ताकद असते. आम्ही कॉमर्समध्ये आम्हाला शिकवायचे की उत्पादनाचे 4 घटक, जमीन पाहिजे, यंत्रसामग्री पाहिजे, भांडवल पाहिजे, पण शेवटी एंटरप्रेन्योरशिप पाहिजे, म्हणजे उद्योजकता पाहिजे. तर ही उद्योजकता जी असते ती सर्व क्षेत्रामध्ये लागते. आणि त्या कल्पना शास्त्रज्ञांना, समाजचिंतकांना, उद्योजकांना सुचतात आणि ते त्याच मागे ध्येयास गाठण्यासाठी वेड्यासारखे त्याच्या मागे धावतात. आणि ते झाल्यावर म्हणजे त्याचं वेड लागतं. वेड्यासारखे याचा अर्थ वेड लागतं. अनलेस यू आर पॅशनेट यू कांट विन, यू कांट अचीव युअर गोल. आणि म्हणून अशा स्वरूपाने हे काम केलं. आणि या प्रशासकीय सुधारणा विभागाने, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, त्याची ही भाषणं झाली. एक एक व्याख्यान आहे, एक एक कल्पना आहे. पण खरोखर म्हणजे बिंदेश्वर यांनी सुलभ शौचालय जेव्हा काढली तेव्हा सुरुवातीला आम्हालाही वाटलं की हे काय आहे, संडासाचा कुठे व्यवसाय असतो का? परंतु तो व्यवसाय नाही आहे, ते एक मिशन आहे. तो व्यवसायही आहे म्हणून तो चाललाही. पण त्याचा एवढा विस्तार झाला आणि एक चांगल्या पद्धतीची नीटनेटकी स्वच्छतागृह, खरी स्वच्छ असणारी, तिथे माणूस बसून सेवा करेल आणि त्याच्यासाठी पैसे देतील. लोकांना आधी वाटलं होतं टॉयलेटला जायला कोण पैसे देईल, पण देतात. आणि आता आपण युरोप वगैरेमध्ये जातो तेव्हा तर आपला खिसा रिकामा होतो, एवढे पैसे द्यावे लागतात. पण ही कल्पना शेवटी भारतात त्यांनी रुजवण्यामध्ये फार मोठं काम केलं. रतन टाटांनी इंडिकाचा अनुभव सांगितला किंवा मुकेश अंबानींचा जामनगरचा रिलायन्स आहे. म्हणजे आपल्या देशाला अभिमान वाटणाऱ्या या कथा आहेत. कारण जगातला सगळ्यात मोठा, वन ऑफ द बिगेस्ट रिफायनरीज वी हॅव. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर तेल तिथे जगभरातून येतं आणि शुद्ध होऊन पुन्हा जगामध्ये जातं. जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर हे तर पुणेकरांचे खास स्थान आहे, आदर आहे सगळ्यांविषयी. आणि त्यांनी आपापले विषय, कल्पनेचं कसं जबरदस्त महत्त्व असतं आणि एक एक कल्पना छोटी ती विकसित होऊन कुठपर्यंत पोचते. मी अशा एका जगावेगळ्या वेड्याबरोबर 2 दिवस होतो. स्टीव्ह जॉब्स, 98 साली मी गेलो होतो. तेव्हा फोनची नुकतीच सुरुवात होती, मोबाईलची. आणि त्यावेळेला मोबाईलमधून फक्त ऐकू जायचं, ऐकू यायचं, फोन आणि SMS एवढाच त्याचा खरा प्रकार होता. पण हा माणूस त्यावेळेला भारावून सांगत होता की याच्यामध्ये मी कॅमेरा पण आणीन, यात संगीत पण आणीन, यात अमुक पण आणीन, त्यात इतके सगळे प्रकार आणीन की ते एका मुठीमध्ये असतील तुमच्या. जग मेरे मुठ्ठी में, असं होऊ शकतं.
हे कुणाला खरं वाटत नव्हतं. पण ते जग मुठ्ठीमध्ये आणण्यासाठी स्टीव्ह जॉब्सने काय धमाल केली. आणि आता आयफोन सगळे स्मार्टफोन आले, आयपॅड आलं, आपली दुनिया केवढी बदलली. इंटरनेटनी बदलली, मोबाईलनी बदलली, पण स्टीव्ह जॉबसारख्या अद्भुत कल्पना करणाऱ्या आणि त्याचा पाठपुरावा करणाऱ्या माणसांनी ती दुनिया आपली बदलली. 25-30 वर्षापूर्वी आलेलं मोबाईल आपण आता कल्पना नाही करू शकत की मोबाईलशिवाय आपलं जीवन असू शकतं. आणि म्हणून अशा नव्या नव्या कल्पनांचा मागोवा घेणारं, प्रेरणा देणारं हे खरं तरुणांनी फार पुस्तक वाचलं पाहिजे. आयुष्यात एखाद्या कल्पनेने झपाटून जाणं आणि त्याच्यासाठी मागे लागणं, आयुष्यामध्ये एखाद्या कल्पनेभोवती आयुष्य ओवाळून टाकायची तयारी ठरवणं आणि त्याच्यासाठी एक तपश्चर्या करणं, हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे यामध्ये शेती संबंधातला आहे, पाण्यासंबंधीचे प्रयोग आहेत, स्त्रियांच्या सबलीकरणाचे प्रयोग आहेत, अनेक केलं आहे. पण तरुणांनी स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे. आणि माझा अतिशय आवडता सिनेमा 3 इडियटमध्ये पॅशनसाठी जर काम केलं तर कसं आपण यश मिळवू शकतो याचं एक वर्णन आहे. भाग मिल्खा भाग वा नवे अनेक असे सिनेमे येतात. मला हे सगळे आवडतात कारण हे समाजाला एका नव्या दिशेने पुढे नेत आहेत. आणि म्हणून एका जिद्दीने एखाद्या कल्पनेचा पाठपुरावा करणं, ज्याला प्रतिभा आहे त्यांनी आपली प्रतिभा ही समाजाच्या भल्यासाठी वापरणं, याची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. प्रकाश मिसाळ आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी लिहिलं. मला खरं येऊन प्रकाशनाच्या वेळेला उपस्थित राहायला आवडलं असतं, पण मी आज जयपूरमध्ये एका व्याघ्र प्रकल्पाच्या आणि एका प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मी तिकडे आहे आणि त्यामुळे आज पुण्यामध्ये नाही. त्यामुळे आजही मी तुम्हाला नेहमी जसा भेटतो टी व्हीच्या चौकटीत तसा भेटतो आहे, पण मी मनाने तिथे आहे. आणि म्हणून उपस्थितांना सगळ्यांना शुभेच्छा. प्रकाश मिसाळांचं अभिनंदन. चांगलं पुस्तक काढल्याबद्दल प्रकाशकांचं, सुनिधी प्रकाशननी अशी पुस्तक काढणं, आणि मला वाटतं सगळ्या कॉलेजेसमध्ये हे पुस्तक रेफरन्स बुक म्हणून गेलं पाहिजे, सगळ्या चांगल्या लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांनी ते विकत घेतलं पाहिजे. कारण शेवटी मानवी जीवन बदलण्याची ही कथा आहे, मानवी जीवन समृद्ध होण्याची ही कथा आहे. आणि ती कथा आपल्याला नेहमी मोठं आपल्याला पुढे घेऊन जाईल. स्वामीनाथन यांनी एक हरित क्रांती घडवण्याचा काम केलं. डॉक्टर श्रीपाद दाभोळकरांनी काय चमत्कार केलं. एका माणसाने, म्हणजे मी नेहमी मानतो की असंख्य कृषी विद्यापीठं आहेत, ती त्यांच्याविषयी मला वाईट नाही म्हणायचं, पण असंख्य कृषी विद्यापीठं जे काम करू शकतील ते एका माणसाने घडवून दाखवलं. आणि 30 वर्षापूर्वी या माणसाने जेव्हा सीडलेस द्राक्षासाठी मोहीम काढली आणि जागरण मोहीम काढली, त्यावेळेला फी भरून 2-2 हजार तरुण शेतकरी वह्या आणि पेन्सिली घेऊन आलेले आणि ते त्यांच्या वर्गाला बसलेले आम्ही पाहिलेले आहेत. श्रीधरननी मेट्रो आणून केवळ चमत्कार केला नाही, मेट्रोच्या निमित्ताने जी संस्कृती त्यांनी राबवली, जी संस्कृती कामाची, जी वर्क कल्चर ज्याला म्हणता येईल, ते जे तयार केलं ते फार महत्त्वाचं आहे. रतन टाटानी, शेवटी टाटा समूहाचे मुख्य आहेत, पण त्यांची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ती आजही त्यांच्या उद्योगामध्ये दिसते. आणि विशेषतः 26/11 याच्यानंतर मुंबईमध्ये जेवढे अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळेला त्यांनी कारण त्याच्या हॉटेलवरच पहिला हल्ला झाला, त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यामध्ये जे अन्य लोक गेले त्यांच्यासाठी त्यांनी जे काम केलं, जे जखमी झाले, आणि एक आदर्श प्रस्थापित केला की एक मालक किती संवेदनशील असू शकतो. त्यामुळे त्यांनी फार मोठं काम केलं. जयंत नारळीकरांसारखे, जसं मी सांगितलं, राजेंद्र सिंगांनी एक मोठं काम केलं पाण्याच्या संदर्भामध्ये. आणि कुरियन यांनी जी डेअरी वाढवली ते खरोखर अमूलचं पाहण्यासारखं आहे. इतकं मोठं यश हे आपल्याला मिळालं. आणि म्हणून अशा ज्या एक कल्पनेने आपलं आयुष्य बदललं, त्याचं हे प्रत्येकाने वर्णन आहे. प्रत्येकाने वाचावं आणि याचा खूप चांगला स्वीकार होईल असं मला वाटलं. चांगल्या भाषांतराबद्दल निश्चितपणाने अभिनंदन प्रकाश मिसाळ यांचं.
सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.